1960 मध्ये त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं। त्यानंतर दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातनं त्यांनी अभिनयाला सुरुवात केली आणि मराठी माणसाला भुरळ घातली। 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे। त्यांची कारकीर्द फार मोठी आहे। शोले, चुपके चुपके, सत्यकाम, सुजाता हे त्यांचे अत्यंत गाजलेले चित्रपट आहेत। अनुपमा, आखे आया सावन, झुमके, जुगनू हे चित्रपट सुद्धा तुम्ही पाहिले असतील। 1997 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला। त्यानंतर 2004 मध्ये ते पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव झाल्याचंही होतं। 8 डिसेंबर 1935 ला पंजाबमधल्या लुधियानामध्ये त्यांचा जन्म झाला होता। जीवन प्रवास त्यांचा आपण पाहतोय। त्यांचं मूळ नाव आहे धरमसिंग देओल आणि त्यांना धर्मेंद्र या नावानं या संपूर्ण देशाने ओळखलं। लुधियानातल्या सरकारी शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि तिथूनच त्यांच्यामध्ये अभिनयाची आवड सुरू झाली। 19व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी त्यांचं लग्न झालं आणि त्यानंतर 1980 मध्ये हेमा मालिनी यांच्याशी त्यांनी लग्न केलं। हेमा मालिनी या खरं तर हिंदीमधल्या मोठ्या अभिनेत्री होत्या। बॉलिवूडचे हीमॅन म्हणून त्यांची ओळख होती। 2004 मध्ये बिकानेरमधनं ते भाजपचे खासदार म्हणून निवडून आले। त्यांनी पुढे राजकीय वर्तुळात सुद्धा प्रवेश केला।